नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी घटक क्रमांक 2 आणि या घटकामध्ये असणारा जो उपघटक आहे आकृत्या, या संदर्भाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं या उपघटकावर आधारित कशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात आणि आपल्याला हे प्रश्न सोडवताना कशा अडचणी येतात किंवा विद्यार्थ्यांनी आकृत्यावर आधारित प्रश्न सोडवताना कोणत्या महत्त्वाच्या उपयुक्त टिप्स लक्षात ठेवायच्यात हे आपण पाहूया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वर्गीकरण या घटकामध्ये असणारा जो उपघटक आहे आकृत्या, या आकृत्यावर प्रश्न सोडवताना आपल्याला या प्रकारामध्ये आकृत्यांची बदलत जाणारी रचना लक्षात घेऊन समोरील आकृती कशी येईल हे आपल्याला शोधावे लागते। त्याचबरोबर या उपगटातील प्रश्नात 4 आकृत्या ह्या दिलेल्या असतात आणि 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या ह्या सारख्या असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये काही समान गुणधर्म असतात आणि जी एक चौथी आकृती असते ती आकृती मात्र या 3 आकृत्यापेक्षा वेगळी असते, त्यामुळे ती गटात बसत नाही आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर ती वेगळी आकृती असते। तर या आकृत्या संदर्भाने विद्यार्थ्यांनी काही उपयुक्त टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत। तर त्या टिप्स म्हणजे पहा कोणत्या आहेत। तर 3 आकृत्यामध्ये समानता किंवा साम्य शोधताना विद्यार्थ्यांनी त्या आकृत्यांचा आकार, त्या आकृत्यांमधला असणारा भाग, गतिवत प्रतिगतिवत त्या आकृत्या कशा प्रकारे फिरतात, रेषा, बिंदू, चिन्हे यांची त्यांच्यामध्ये असणारी संख्या, आकृत्यांचं असणारं स्थान, आकृत्यांची असणारी दिशा, आकृत्यांची असणारी आरशातील प्रतिमा किंवा आकृत्यांचं पाण्यातील प्रतिबिंब या बाबींचा विचार करावा लागतो। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये प्रश्न सोडवताना आणखी काही नियम आहेत। तर ते कोणते नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ते पहा की आकृत्या ह्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा त्याच्या विरुद्ध दिशेने कशा प्रकारे फिरतात। त्याचबरोबर पहिली आणि तिसरी प्रश्न जी आकृती आहे ही जर सारखी असेल तर दुसरी आणि चौथी प्रश्न आकृती सुद्धा सारखीच असते। त्याचबरोबर सरळ रेषेतील 3 आकृत्या किंवा 4 चिन्हे क्रमाने उजवीकडे डावीकडे कशा प्रकारे सरकतात हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे। त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणाऱ्या चिन्हांची संख्या ही कमी होत जाते का वाढत जाते हे सुद्धा लक्षात ठेवणं काय आहे आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये आता आपण की स्वाध्याय क्रमांक 2.2 पाहूयात। स्वाध्याय क्रमांक 2.2 पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येऊन जाईल की परीक्षेमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न या आकृत्यांवर विचारलेले असतात। तर पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न असा आहे की पुढील प्रश्नातील पर्यायात 3 आकृत्यांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो आणि गटात न बसणारी आकृती ओळखून आपल्याला योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ज्या आकृत्या आहेत तर पहिली आकृती पहा, दुसरी आकृती पहा आणि तिसरी आकृती पहा। 3 आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर यामध्ये लक्षात येईल की प्रत्येक फुलाला ह्या 5च पाकळ्या आहेत, परंतु जे आकृती क्रमांक 4 आहे यामध्ये फुलाला 6 पाकळ्या आहेत। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ही गटात बसणारी आकृती नाही, म्हणून आपल्याला चौथ्या क्रमांकाचं जे वर्तुळ आहे ते रंगवायचं आहे। त्यानंतर पहा, यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 पहा। या आकृत्याचं निरीक्षण करायचं तर यामध्ये प्रत्येक आकृतीत 8 वेगवेगळी चिन्हे आहेत पहा, 1, 2 आणि 4। या 4ही आकृत्या पहा, यांच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळी चिन्ह आहेत, परंतु फक्त आकृती क्रमांक 3 यामध्ये जे प्लसचं चिन्ह आहे पहा, प्लसचं चिन्ह हे 2 वेळा आलेलं आहे। म्हणजे कोणत्याही आकृतीमध्ये सारखे चिन्ह कुठेच नाही, परंतु आकृती क्रमांक 3 मध्ये प्लसचं चिन्ह 2 वेळा आलेलं आहे, म्हणून वेगळा गट जो आहे तो आपला पर्याय क्रमांक 3 आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3। या प्रत्येक आकृतीत आकृती क्रमांक 1, 2 आणि 3 या प्रत्येक आकृतीमध्ये चौरसापेक्षा वर्तुळ आकाराने लहान आहे। चौरसापेक्षा काय आहे, वर्तुळ आकाराने लहान आहे, परंतु आकृती क्रमांक 4 मध्ये
वर्तुळ हे चौरसापेक्षा मोठे आहे, म्हणजे वेगळा गट जो आहे तो 4थ्या क्रमांकाचा आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा 4था प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. या 4थ्या प्रश्नामध्ये आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 आणि त्याचबरोबर आकृती क्रमांक 3 या तिन्ही आकृत्यांचा जर विचार केला तर प्रत्येक आकृतीत 3 समान भाग झालेले आहेत. षटकोनाचे 3 समान भाग आहेत, त्रिकोणाचे समान भाग आहेत आणि यामध्ये पण षटकोनाचे 3 समान भाग आहेत. परंतु 4थ्या आकृतीमध्ये चौकोनाचे 3ही भाग हे वेगवेगळे आहेत, म्हणून या प्रश्नामध्ये वेगळा घटक आहे तो म्हणजे आकृती क्रमांक 4. याचं योग्य उत्तर आहे आकृती क्रमांक 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5. आकृती क्रमांक 1, 2, 3, 4 या 4ही आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर सर्व आकृत्या म्हणजे आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2, 3, 4 या 4ही आकृत्या आपण फिरवल्या तर या 4ही आकृत्यापैकी जर आकृती क्रमांक ही 3 सोडली तर बाकीची 1, 2, 3 ह्या 3ही आकृत्या यांची फिरवल्यानंतर स्थिती ही सारखी येते. छोटा काटा डावीकडे, मोठा काटा उजवीकडे अशी स्थिती आहे. परंतु आकृती क्रमांक 3 यामध्ये छोटा काटा डावीकडे, मोठा काटा उजवीकडे नाही, म्हणून ही वेगळी आकृती आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. तर या आकृतीमध्ये या सर्व आकृत्यांचं निरीक्षण करा. 1, 2, 3, 4 परंतु 1, 3 आणि 4 या 3 आकृत्या पहा. प्रत्येक आकृतीत लहान रेषा व मोठ्या रेषा यांची एकूण संख्या 6 आहे. लहान रेषा आणि मोठ्या रेषा या सर्वांची संख्या काय आहे? 6 आहे. परंतु पर्याय क्रमांक 2 हे यापेक्षा वेगळं आहे, म्हणून हा वेगळा घटक आहे. तर या प्रश्न क्रमांक 6चे योग्य उत्तर आहे 2. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मध्ये जर या आकृत्यांचं निरीक्षण केलं, आकृती क्रमांक 1, 2, 3, 4 तर या आकृत्यापैकी आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 3 आणि आकृती क्रमांक 4 ह्या जे 4 आकृत्या आहेत तर या 4 आकृत्यामध्ये प्रत्येक आकृतीत चौकोन व वर्तुळ ही चिन्हे विरुद्ध भागात आहेत. पहा काय आहेत? विरुद्ध भागामध्ये आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात येईल. परंतु फक्त आकृती क्रमांक 2 मध्ये काय आहेत? हे दोन्ही एकाच बाजूला आहेत, एकमेकांशेजारी आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा वेगळा घटक आहे आणि प्रश्न क्रमांक 7चे योग्य उत्तर आहे 2. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8. या 4ही आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं 1, 2, 3, 4 तर प्रत्येक आकृतीत बाहेरील तुऱ्याची संख्या आणि आतील जे प्रश्नचिन्ह आहे आणि टिंब जे आहे या चिन्हांची एकूण संख्या समान आहे. आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 3 आणि आकृती क्रमांक 4 यामध्ये. परंतु असमान संख्या ही जी आहे ती आकृती क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9. या आकृत्यांचं निरीक्षण करा. आकृती 1, 2, 3, 4 या 4ही आकृत्यांचं, कारण तुमच्या ज्या आकृत्या संदर्भानं जे काही प्रश्न असतील ते तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक निरीक्षणावरच अवलंबून असणार आहे. आकृती क्रमांक 1, 2 आणि 3 या 3 आकृत्यांचं निरीक्षण करा. परंतु आकृती क्रमांक 4 ही यामध्ये थोडीशी वेगळी आहे. या 3ही आकृत्यामध्ये 1, 2, 3 प्रत्येक आकृतीत डावीकडच्या चिन्हाचे पाण्यातील प्रतिबिंब उजवीकडे आहे. परंतु फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये तसे नाही, म्हणून या प्रश्नाचं वेगळं
वेगळा घटक यामध्ये आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 10. आकृत्यांचं निरीक्षण करा. आकृती क्रमांक 1, 2, 3, 4. परंतु आकृती क्रमांक 3 जर वगळली तर 1, 2 आणि 4 या तीनही आकृत्यामध्ये प्रत्येक आकृतीमध्ये आडव्या रेषेने 2 समान भाग करता येतात. आडव्या रेषेने काय करता येते, त्याचे प्रत्येकाचे 2 अशा प्रकारचे समान भाग करता येतात. म्हणून वेगळं जे चिन्ह आहे, वेगळा घटक आहे ते म्हणजे आकृती क्रमांक 3 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 11. तर यामध्ये आकृत्यांचं निरीक्षण करा. आकृती क्रमांक 1 आहे, आकृती क्रमांक 2 आहे, आकृती क्रमांक 3 आहे आणि आकृती क्रमांक 4 आहे. परंतु प्रत्येक आकृतीत चौरसात तिरप्या रेषा आहेत. प्रत्येक आकृतीत चौरसामध्ये पहा, चौरसामध्ये तिरप्या रेषा आहेत, चौकोन यामध्ये. परंतु फक्त आकृती क्रमांक 4 आहे, याच्यामध्ये आडव्या रेषा आहेत. म्हणजे हा वेगळा घटक आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 12. तर या प्रश्न क्रमांक 12मध्ये आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक असणारे 4. या प्रत्येक आकृतीत 4 वेगवेगळी चिन्हे आहेत. पहा, 4 काय आहेत, वेगवेगळी चिन्हे आहेत. परंतु आकृती क्रमांक 3 मध्ये क्यू जे हे चिन्ह आहे हे 2 वेळा एकसारखे आलेले आहे. म्हणून वेगळा घटक हा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, चौथा प्रश्न. यांच्यामध्ये आकृत्यांचं निरीक्षण करा. आकृती क्रमांक 1, 2, 3, 4. परंतु आकृती क्रमांक 1, 2 आणि 4 या ज्या 3 आकृत्या आहेत, या प्रत्येक आकृतीत आतील रचनेत बाहेरच्या रचनेपेक्षा 2 रेषा कमी आहेत. आता इथं बाहेर 3 आहे, मध्ये 1 आहे. या ठिकाणी इथं 8 आहेत, मध्ये 6 आहेत आणि इथं 6 आहेत. 6 रेषा आहेत बाहेर आणि आतमध्ये 4 आहेत. परंतु यामध्ये तशी नाही, फक्त एकच रेषा कमी आहे. बाहेर 4, मध्ये 3. म्हणून हा वेगळा घटक आहे आणि यामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 14. या आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर आकृती क्रमांक 1, 2 आणि 3 यांचं बारकाईनं निरीक्षण करा. प्रत्येक आकृतीमध्ये प्लस, मायनस, गुणिले आणि राईट ही 4 चिन्हे आहेत. परंतु आकृती क्रमांक 4 मध्ये वजाऐवजी भागिले चिन्ह आहे. म्हणून वेगळा घटक हा 4 क्रमांकाची आकृती आहे आणि 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 15. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4ही आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 3 या प्रत्येक आकृतीत पूर्ण चौरस आहे, पूर्ण चौरस. परंतु फक्त या आकृतीमध्ये हा मधला जो आहे तो पूर्ण चौरस नाही, हा वेगळा घटक आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 16. या 4ही आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असे लक्षात येईल, आकृती क्रमांक 2, आकृती क्रमांक 3 आणि आकृती क्रमांक 4 ह्या 3ही ज्या आकृत्या आहेत या इतर आकृत्या हुबेहूब एकमेकांसारख्या आहेत. परंतु आकृती क्रमांक 1 यामध्ये असणारी जी डोळ्याची रचना आहे, डोळ्यांची रचना, तर ही रचना वेगळी आहे. म्हणून हा वेगळा घटक आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 यामध्ये ह्या चारही आकृत्या आपण फिरवून घ्यायच्या आहेत आणि फिरवून घेतल्यानंतर एकसारखी जी स्थिती आहे त्यासारख्या स्थितीमध्ये जर आणल्या तर लक्षात ठेवा 2 नंबरची आकृती वगळता इतर प्रत्येक आकृती ही एकमेकांसारखी हुबेहूब आहे. फक्त वेगळा घटक हा 2 आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18मध्ये चारही आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर या एक आकृती जर वगळता आकृती क्रमांक 2, आकृती क्रमांक 3 आणि आकृती क्रमांक 4 या प्रत्येक आकृतीत बाहेरची रचना व केंद्रस्थानी असलेली रचना सारखी आहे. बाहेरची रचना आणि केंद्रस्थानी असलेली रचना सारखी आहे, परंतु एक आकृतीमध्ये बाहेर चौकोन आहे आणि आतमध्ये त्रिकोण आहे, म्हणून हा घटक वेगळा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 19. या चारही आकृत्यांचं निरीक्षण करा आणि या 4 आकृत्याचं निरीक्षण केल्यानंतर आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 4 या जे 3 आकृत्या आहेत प्रत्येक आकृतीत वरच्या अक्षरांचे जलप्रतिबिंब खालच्या बाजूला आहे. पहा, यांचं ह्या साईडला, पीचं ह्या साईडला या आकृतीमध्ये येचं फक्त, परंतु या ठिकाणी थोडासा बदल आहे. हे टी पहा आणि हे उलटं टी कसं आहे, क्यू पहा कशा पद्धतीनं आहे, म्हणून हा वेगळा घटक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 20. या चारही आकृत्यांचं निरीक्षण करा. आकृती क्रमांक 1, 2, 3 ह्या 3 आकृत्या आहेत. यामध्ये वर्तुळाचा निम्मा भाग आहे, परंतु यामध्ये कमी भाग आहे, म्हणून हा वेगळा घटक आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 21वा प्रश्न. या चारही आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 4 या प्रत्येक आकृतीत वर्तुळाचा निम्मा भाग रेखांकित आहे. वर्तुळाचा निम्मा भाग हा रेखांकित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्न क्रमांक 21मध्ये आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 4 याच्यात प्रत्येक आकृतीत काळा त्रिकोण हा रेखांकित त्रिकोणाच्या घटीवत दिशेने आहे, परंतु आकृती क्रमांक 3मध्ये असे नाही, तर उलट दिशेने आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आकृती क्रमांक 1, त्यानंतर आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 4 या प्रत्येक आकृतीत छेद देणारी 4 चिन्हे आहेत. छेद देणारी 4 चिन्हे आहेत, परंतु या ठिकाणी कसल्याही प्रकारे छेद नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 23. आकृती क्रमांक 1, 2 आणि 3 या तीनही प्रत्येक आकृतीमध्ये डावीकडे प्लस आहे आणि उजवीकडे स्टारचं चिन्ह आहे, परंतु 4मध्ये अशा पद्धतीचं नाही. प्लसच्या चिन्हाऐवजी इथं थोडासा चिन्हाचा थोडासा बदल आहे, म्हणून हा वेगळा घटक आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 24. या प्रत्येक आकृतीचं निरीक्षण करा. तुम्हाला लगेच लक्षात येईल, 1 आकृती, 2 आकृती आणि 3 आकृती यामध्ये पी आहे, परंतु या 3मध्ये जे आहे ते आर आहे. हा वेगळा घटक आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 25. या 25व्या प्रश्नामध्ये प्रत्येक आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 4 या तीनही आकृतीमध्ये प्रत्येक आकृतीत शिरोबिंदूजवळ लहान पांढरा त्रिकोण आहे. पहा, शिरोबिंदूजवळ काय आहे? लहान पांढरा हा त्रिकोण आहे.
परंतु आकृती क्रमांक 3 मध्ये त्रिकोण नाही तर काळा डॉट आहे, ही वेगळी घटक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचे 27 ते 3 जे प्रश्न आहेत, तर यामध्ये पहा, प्रश्न असा आहे की गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. अचूक असलेले 2 पर्याय निवडा, अचूक असलेले. आता प्रश्न क्रमांक 27 पहा. तर या 27व्या प्रश्नामध्ये प्रश्न आकृत्या पहा, उत्तर आकृत्या पहा. गटातील सर्व आकृत्या फिरवून डावीकडे प्रश्न आकृतीसारखी स्थिती आणून पहा. जे काही गोल आहे हे चिन्ह उभ्या रेषेच्या उजवीकडे आहे आणि भरलेला गोल आहे हा डावीकडे तळाला आहे. मग याच्यासारख्या सेम आकृत्या आहेत, आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 4. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, प्रश्न आकृत्या 28 मध्ये गटातील प्रत्येक आकृतीचे आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब एकसारखेच आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. 29वा प्रश्न आहे. 29व्या प्रश्नामध्ये पहा, गटातील प्रत्येक अक्षर 3 रेषेपासून बनलेले आहे. गटातील प्रत्येक अक्षर पर्यायामध्ये 2 आणि 3 यामध्ये सुद्धा ही दोन्ही अक्षरे 3 रेषेपासून बनलेले आहेत. आणि शेवटचा जो प्रश्न आहे स्वाध्याय 2.2 मधला, तो आहे प्रश्न क्रमांक 30वा. आता यामध्ये प्रश्न आकृत्यामध्ये पहा, प्रत्येक आकृतीत गोल आणि चौकोन हे काय आहे, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत, विरुद्ध कोपऱ्यात आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 ही जी आहे सेम त्याच पद्धतीच्या आकृत्या आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे 1 आणि 2. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही या चॅनलवरचे स्कॉलरशिपचे सर्व लेक्चर अटेंड केले तर मला 100% खात्री आहे की प्रत्येक विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 100% गुण घेईलच. आणि यावर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. धन्यवाद.